सोनाली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण करणार आहोत घरगुती लाल मिरचीची लाल भडक चटणी। तर बघूया ही कशी तयार करायची। त्यासाठी सुरुवातीला आम्ही गेलो होतो मिरच्या खरेदी करायला। अशा लाल भडक आणि चरचरीत मिरच्या मी खरेदी केल्या, त्या म्हणजे दत्त मसाले हे आमच्या पाहुण्यांच्या दुकानातूनच। इथं सर्व प्रकारचे मसाले आपल्याला अगदी योग्य दरात मिळतात। तर आष्ट्याच्या पोलीस स्टेशन रोडला यांचं हे मसाल्याचं दुकान आहे, तुम्ही जाऊन घेऊ शकता। तर सर्व मसाला इथं आम्ही घेतला, जो चटणीसाठी लागतो मसाला तो सर्व एकाच ठिकाणातून आम्हाला इथं खरेदी करता आला। तर मिरच्या आणि सर्व मसाले खरेदी करून आम्ही आलो घरी। आणि पहिल्यांदा मी काय केलं तर सगळ्या मिरच्या टेरेसवरती अगदी अशा व्यवस्थित वाळत घातल्या। त्या वाळत घातल्या मिरच्या आणि त्यासोबत खाली घरामध्ये आपण हे लसूण असा सोला घेतलाय। अगदी जसा मोठा काजू असतो ना तसा काजूसारखा हा लसूण दिसत होता, गरगरीत आणि टपोरा। तर तो लसूण सोलत होतो। त्याचबरोबर हे तर खोबरं देखील असं बर्फीचे तुकडे करावे तसे बारीक करून घेतले। आणि असा ह्यो मसाल्याचा ढीग होता। एवढा सगळा मसाला आपण आपल्या चटणीमध्ये टाकणार आहे, 1 वर्ष चटणी आपल्याला गेली पाहिजे। त्याचबरोबर कांदा आपण इथे चिरून घेतलाय, अगदी बारीक बारीक कांदा करून घेतलाय। कांदा सुद्धा घेताना अगदी क्वालिटीचा कांदा पण घेतला होता, वाळलेला आणि अगदी गरगरीत कांदा, ज्यानं काय होईल चटणीला आणखीन चव येईल। हे तर मोठं मीठ जे असतं ते मोठं मीठ लागते चटणीला, तर ते फोडून घेऊन वाळत घातलं होतं। त्याचबरोबर इथं आता जिरं आपण इथं आता थोडंसं परतून घेतोय, कारण जिरं त्यानंतर मोहरी हे परतून घेऊन जातात। तर बघताय मोहरी देखील आपण आता घेतली आहे आणि मोहरीसुद्धा तुम्ही बघू शकताय की अगदी जबरदस्त अशी मोहरी किंवा क्वालिटीची, कारण मोहरीमध्ये सुद्धा प्रकार आहेत, लहान मोहरी मोठी मोहरी, त्यातली आपण मोठी मोहरी घेतली होती। आणि सगळा मसाला तयार करून एका पिंपात आपण सगळा तयार करून घेतला होता किंवा वतून घेतला होता। आणि ह्यो कामाचा गडी म्हणजे मी सगळं हे मिरच्यांचं पोतं आणि लागणारा मसाला घेऊन खाली चाललो होतो। तर सगळा मसाला गाडीमध्ये घेतला, मिरच्याचं पोतं घेतलं आणि निघालो दत्त मसाला इथं आपला चटणी तयार करायला। आणि अगदी आमच्या घरापासून जवळ असल्यामुळं तिथं आम्ही गेलो, सगळा मसाला दिला। तर मसाला डंकात टाकून ते असं खटाक खुटूक आवाजात सगळा मसाला चसला जात होता। तो आवाजच वेगळा आहे, तो ठसकाच वेगळा आहे त्यातला। तर मसाला इकडे चालला होता, तर दुसऱ्या बाजूला कांदा, आलं आणि खोबरं यांची पेस्ट तयार करायची चालली होती। अशा मिरची टाकून पहिला बुकना तयार करून घेतला होता त्यांनी। बुकना तयार करून झाल्यानंतर मग यामध्ये आपण जे खोबरं किंवा लसूण आलं हे जी पेस्ट टाकली जाते आणि त्यानंतर मग मिरचीला खऱ्या अर्थानं रंग चढतो। इकडे बघू शकता तुम्ही खोबऱ्याचं कूट करायचं चाललं होतं आणि पहिला घरातून करून जायला लागत होतं आपल्याला, पण यांच्याकडं एवढा मोठा मिक्सर आहे की 2 मिनिटात काम खल्लास असा इथं त्यांचा मिक्सर आहे। तर त्यामुळे तुम्ही हे सगळं बारीक करून आपण घेतलं, अगदी आलं लसूण सगळी पेस्ट, आणि ती सगळी परत ह्या डंकामध्ये पुन्हा टाकली। पुन्हा खटाकुटुक सुरू झालं आणि मिरचीला आपल्या तर्रेबाज रंग चढला। आपली मिरची अशी जबरदस्त तयार झाली आणि ही दिसते आपली लाल भडक चरचरीत मराठमोळी चटणी। तर नक्की सोनाली किचन या चॅनलला फॉलो करा आणि अशा व्हिडिओसाठी